काल ना व्हिडिओ शूट पण केलं नव्हतं, अपलोड पण केलं नव्हतं, कारण का काल खूप जास्त तब्येत खराब होती. करावं म्हणून असं वाटलंच नव्हतं, त्याच्यामुळे केलं नव्हतं. अजून लक्षात आलं होतं की माझे ज्यांना ज्यांना व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी तर किती जास्त वाट पाहतात. माझी तर तब्येत कधी चांगली होती काय माहित नाही, पण त्यांच्यासाठी तर आज व्हिडिओ शूट करून अपलोड केलं होतं. तब्येत खराब असल्यामुळे तोंडाला काही चवच लागत नव्हतं, त्याच्यामुळे घरामध्ये थोडीशीच पोहे होते, त्याचं शेव करून घेतलं होतं. मी ना ह्याची रेसिपी अगोदर पण दिलं होतं, ज्यांना कोणाला माहित नसेल त्याने व्हिडिओ मध्ये जाऊन बघा. थोडंसं शेव खाल्लं होतं, तरी पण तोंडाला काही चव लागत नव्हतं. टॅबलेट घ्यायचं होतं त्याच्यामुळेच खाल्लं होतं. मग टॅबलेट घेऊन हानी जवळ जाऊन झोपलं होतं आणि लगेच सुटली होती. माझ्या पिल्लूला उठल्याबरोबर खायला दिलं होतं, पण तिने खायचं सोडून मला चारवायला लागली होती. तिची पण तब्येत खराब होती, तरी पण तिला मम्मीचीच काळजी होती. मला ना काही जरी झालं तर अगोदर मम्मीचीच आठवण येते. मम्मीला सोडून तर इथं आहो, कधी पण मम्मीची कमी वाटू नये म्हणूनच देवाने माझ्या आयुष्यामध्ये हानीला पाठवले वाटते. देवाचा माझ्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे बरं का. खरंच ना, हर एकाच्या लाईफमध्ये एकतरी मुलगी असायलाच पाहिजे, बरोबर आहे का नाही. संध्याकाळचा स्वयंपाक करायचं होतं, मी फक्त खिचडीच केलं होतं. हानीचे पप्पा चिकनची भाजी करणार होते. मग स्वयंपाक झाल्यानंतर बाहेर पण जायचं होतं. आमच्याच गल्लीमध्ये सर्कस आलं होतं, तिथेच बघायला जायचं होतं. तुम्हाला पण दाखवतो. मग सर्कस थोड्या वेळेस बघल्या होत्या. तिथं फुल गर्दी होता, त्याच्यामुळे तिथं काही थांबावंच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळेच रूमला आल्या होत्या. रूमला आल्यानंतर मॅडमचं असं काही नाटकी चालू होतं बरं का. तिला ना मम्मी जवळ राहिले की फक्त मजा मस्ती करायलाच आवडतं.